नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एक्सरसाइज 1.2 आपण बघणार आहोत. आता 1.2 एक्सरसाइज मध्ये पहिला प्रश्न आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. एकदम सिंपल आहे बघा. प्रत्येक क्वेश्चनला बघा याच्यामध्ये कोणते लेटर दिसतात. पी दिसतोय, त्यानंतर काय दिसतोय, क्यू दिसतोय. बघा आता पी क्यू हे प्रत्येक वेळेस फिक्स घ्यायचे. पी आणि क्यू प्रत्येक वेळेस फिक्स. नेक्स्ट बघा, छोटा ब्रॅकेट दिसतोय का, हे बघा आता छोटा ब्रॅकेट दिसतोय हा वाला, पी कंडिशनल क्यू. नेक्स्ट त्या छोट्या ब्रॅकेटला कोणता तरी एखादा लेटर अटॅच आहे का, दिसतोय बघा. या छोट्या ब्रॅकेटला क्यू अटॅच दिसतोय. मग पी कंडिशनल क्यू छोटा ब्रॅकेट, त्याला अटॅच कोण आहे, अँड क्यू. ओके, क्लिअर. आता नेक्स्ट बघा, छोटे ब्रॅकेट संपले. आता पूर्ण हा मोठा ब्रॅकेट ऑलरेडी आलेला आहे आणि त्याला अटॅच कोण आहे, पी. म्हणजेच काय ना, पी कंडिशनल क्यू, पी कंडिशनल क्यू हा वाला, अँड क्यू, अँड काय क्यू, ब्रॅकेट क्लोज आणि परत कंडिशनल काय ना, पी येणार. क्लिअर आहे, एकदम सिंपल आहे बघा. आता आपण सुरुवातीचे कॉलम बनवून घेतले. काय बनवून घेतले, कॉलम. आता कॉलम कसे बनवायचे हे सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे. प्रत्येक क्वेश्चनला काय काय फिक्स आहे सांगा. पी आणि क्यू चं व्हॅल्यू काय आहे, फिक्स आहे प्रत्येक क्वेश्चनला. ओके, हा आता पी आणि क्यू चं व्हॅल्यू काय बघा. पी चं व्हॅल्यू असतात डबल टी डबल एफ, क्यू चं व्हॅल्यू टी एफ टी एफ. क्लिअर आहे, ओके. आता पी कंडिशनल क्यू याच्याबद्दल तुम्ही काय लक्षात ठेवलंय बघा. मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं, कंडिशनल साइन आलं की पहिला टी दुसरा एफ असेल तर आन्सर काय द्यायचं, एफ. बघा आता टी एफ कुठे बघा, हे बघा इथं टी आहे, इथं एफ आहे, म्हणजे आन्सर काय ना, एफ. अदरवाइज ट्रू ट्रू ट्रू. पहिला छोटा ब्रॅकेट क्लिअर झाला. ओके, आता नेक्स्ट बघा, पी कंडिशनल क्यू अँड क्यू, पी कंडिशनल क्यू अँड काय क्यू, म्हणजे या छोट्या ब्रॅकेटला कोण अटॅच आहे, हा क्यू आहे आणि दोघांमध्ये कोणतं साइन आहे, अँड. आता अँड साइन म्हटलं की दोन्ही पण काय आले पाहिजे, टी. टी असेल दोन्ही पण तर आन्सर काय असतं, टी असतं. ओके, आता या दोघांमध्ये दोन्ही टी कुठे बघा, हे बघा टी टी आहे, आन्सर काय ना, टी. नेक्स्ट इथं पण टी टी आहे, आन्सर काय ना, टी. अदरवाइज वेगळे दिसतात बघा, एफ 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 टी, म्हणजे इथं काय ना, एफ आणि एफ येणार. क्लिअर आहे. आता बघा, या ब्रॅकेटला अजून एक ब्रॅकेट अटॅच आहे. या ब्रॅकेटला कोण अटॅच आहे, पी अटॅच आहे, म्हणजे याचं कनेक्शन या पी सोबत येणार आहे. कुणा सोबत येणार आहे, पी सोबत. आता बघा मध्ये साइन कोणता आहे, ऑब्झर्व करा, फुल ब्रॅकेट आणि मध्ये कंडिशनल. कंडिशनल बद्दल आत्ताच बघितलं, टी एफ असेल तर उत्तर काय असतंय, एफ. ओके, मग पहिला कॉलम हा आहे, पहिला कॉलम हा आणि कंडिशनल पी, म्हणजे पहिला टी पाहिजे. काय पाहिजे, टी. हा आता चेक करूया, पहिला टी आहे, इकडे एफ आहे का, नाही, टी नाहीये. हे बघा इथं टी आहे पहिला, इथं टी आहे आणि इथं काय, एफ. टी एफ असेल तर आन्सर काय येणार आहे, एफ येणार आहे. अदरवाइज काय असणार आहे, ट्रू ट्रू ट्रू. ओके, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर क्लिअर झालाय. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण सेकंड क्वेश्चन साठी. बघा आता सेकंड क्वेश्चन त्याच टाईपचा आहे. इथे पण आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे, ट्रूथ टेबल. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल असतं, थोडस बारीक लक्ष द्यावे लागेल. बघा आता इथं काय आहे, मला पी दिसतोय, क्यू पण दिसतोय, पण इथं आता नवीन पाहुणा आलाय. कोण आलाय, निगेशन ऑफ क्यू आलाय, म्हणजे तिसरा कॉलम एंटर होतोय. पहिला कॉलम बघा पी घेणार आहे, पहिला कॉलम काय घेणार आहे, पी. त्यानंतर दुसरा कॉलम घेणार आहे क्यू. आता पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये फक्त पी क्यू होतं,
इथं पी क्यू आणि निगेशन आलंय. बघा, ज्याचं निगेशन त्याच्या शेजारीच घ्यायचं. नेक्स्ट, आता छोटे ब्रॅकेट बघायचे. काय बघायचे? छोटे ब्रॅकेट. बघा बरं, छोटा ब्रॅकेट कोणता दिसतोय? हा एक दिसतोय आणि हा एक दिसतोय. मग हा पहिले घेऊ आपण. चालेल? पी अँड निगेशन ऑफ क्यू, छोटा ब्रॅकेट. हा एक कॉलम तयार झाला. नेक्स्ट बघा, अजून एक छोटा ब्रॅकेट आहे, हा वाला पी कंडिशनल क्यू. हे पण क्लिअर झालं. छोटे ब्रॅकेट संपले. आता डायरेक्ट क्वेश्चन म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट मिळून पूर्ण एक मोठा ब्रॅकेट. काय बघा, पी अँड निगेशन ऑफ क्यू ब्रॅकेट क्लोज बाय कंडिशनल पी कंडिशनल क्यू. क्लिअर आहे? ओके, व्हेरी गुड. बघा, आता पी ची व्हॅल्यू माहिती आपल्याला. काय त्या? डबल टी, त्यानंतर डबल एफ. क्लिअर आहे? क्यूचं व्हॅल्यू सिंगल टी सिंगल एफ, सिंगल टी सिंगल एफ. क्लिअर आहे? इथपर्यंत कोणालाही अडचण नाही. आता क्यूचं निगेशन घ्यायचं म्हणजे ट्रूचा काय घ्यायचा असतो? फॉल्स. फॉल्सचा ट्रू, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू. क्लिअर आहे? हे निगेशन. आता हा आपण सॉल्व्ह करूया. बघा, पी अँड निगेशन ऑफ क्यू. क्लिअर आहे? पी कुठे दिसतोय? बघा, पी इथे आणि निगेशन ऑफ क्यू इथे. म्हणजे या दोघांचं कनेक्शन आहे, या दोघांचं कनेक्शन आहे. क्लिअर आहे? दोघांच्या मध्ये साईन कोणता आहे? ऍड. ऍड बद्दल काय माहिती आपल्याला? दोन्ही टी आले तर उत्तर काय घ्यायचं? टी घ्यायचं. चेक करू. हा, दोन्ही टी आहेत. बघा, हे बघा, इथे टी नाहीये, इथे दोन्ही टी आहे म्हणजे उत्तर इथं टी येणार आहे. क्लिअर आहे? ओके. अजून नाहीये म्हणजे उरलेले सगळे फॉल्स येणार आहेत. ओके, हा कॉलम क्लिअर झाला. आता नेक्स्ट छोटा कॉलम पी कंडिशनल क्यू आहे. कुठे? बघा बरं, दोघं इथे. म्हणजे या दोघांमध्ये कनेक्शन आहे. काय? पी कंडिशनल क्यू. हा, कंडिशनलचं सगळ्यांना माहिती. कंडिशनलचं काय असतं सांगा बरं? पहिला टी, दुसरा एफ असेल तर उत्तर काय घ्यायचं? एफ. मग पहिला कोण आहे? पहिला पी आहे आणि दुसरा कोण आहे? क्यू. हे बघा, पी इथं आहे, क्यू इथं आहे. पहिला टी आहे, दुसरा एफ नाहीये. हे बघा, इथं दिसतोय टी एफ आलं तर उत्तर काय घेणार? एफ. अजून आहे का? बघा, नाही. बाकीचे सगळे काय ना? ट्रू ट्रू ट्रू. क्लिअर आहे? ओके. आता नेक्स्ट शेवटचं आहे. बघा, छोट्या ब्रॅकेट मध्ये साईन कोणता आहे? बाय कंडिशनल. क्लिअर? म्हणजे हे दोघं आहे. हे बघा, पी अँड निगेशन ऑफ क्यू बाय कंडिशनल क्यू कंडिशनल क्यू. हे दोघं आहे. हा, याच्याबद्दल काय माहिती आपल्याला? याच्याबद्दल माहिती ना आपल्याला? दोन्ही टी आले किंवा दोन्ही एफ एफ आले तर उत्तर काय घ्यायचं? ट्रू. ओके, चेक करूया. दोन्ही टी आहे का? नाही. दोन्ही एफ एफ आहे का? नाही. हे बघा, कुठेही दिसत नाहीये, कुठेही दिसत नाहीये. म्हणजे सगळे उत्तर काय येणार आहे? फॉल्स 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 फॉल्स. क्लिअर आहे? ओके, सगळ्यांना क्वेश्चन समजलाय. मेन याच्यामध्ये काय आहे की आपल्याला ब्रॅकेट ओळखता आले पाहिजे. काय ओळखता आले पाहिजे? ब्रॅकेट. ओके, नेक्स्ट बघा. आता पुढचा क्वेश्चन एकदम सिंपल आहे. तिसऱ्यामध्ये काय बघा, पी माहिती आहे. किती लेटर येतात आता? पी क्यू आर. बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 लेटर आहे. दिसायला सिंपल दिसतोय. पी, त्यानंतर काय आहे? क्यू, नेक्स्ट आहे आर. क्लिअर आहे? आता 2 लेटर आल्यानंतर आपल्याला डबल टी डबल एफ चा फंडा माहित होता. ओके, आता काय आलंय बघा, 3 लेटर आले. 3 लेटर आल्यानंतर काय करायचं? 4 टाइम टी घ्यायचा. किती टाइम टी घ्यायचा? 4 टाइम. 4 टाइम एफ घ्यायचा. क्लिअर आहे? बघा ना, पी ला 4 वेळेस टी आणि 4 वेळेस एफ. क्यू ला 2 वेळेस टी 2 वेळेस एफ घ्यायचा. 2 वेळेस टी 2 वेळेस एफ. क्लिअर आहे? आणि आर ला सिंगल टी सिंगल एफ, टी एफ टी एफ टी एफ. म्हणजे नेहमी विद्यार्थी मित्रांनो, नेहमी या गोष्टी लक्षात ठेवायच्या. चेक करायचं अगोदर किती लेटर आहे. 3 आले की पी साठी 4 वेळेस टी 4 वेळेस एफ. क्यू साठी डबल टी डबल एफ, डबल टी डबल एफ. आर साठी टी एफ टी एफ टी एफ टी एफ.
क्लिअर आहे. ओके, छोटे ब्रॅकेट ओळखा. हे बघा दिसला एक छोटा ब्रॅकेट पी अँड क्यू. क्लिअर आहे. ओके, अँड साइन आलंय या दोघांमध्ये. कोणतं साइन आलंय? अँड. ओके, अँड आलं तर थेरी माहिती तुम्हाला. अँड साठी 2 टी आले तर उत्तर काय येतो आपण? टी येतो. क्लिअर आहे. आता चेक करू. हे बघा डबल टी दिसतंय इथं. उत्तर काय येणार आहे? टी. इथं दिसतंय, इथं पण टी येणार आहे. अजून आहे का कुठं? कुठंच नाहीये. बाकीचे सगळे फॉल्स 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 फॉल्स. ओके, अजून छोटा ब्रॅकेट बघा. क्यू और आर हा वाला ब्रॅकेट आहे, छोटा ब्रॅकेट एकदम. ओके, या दोघांमध्ये आहे, या दोघांमध्ये कनेक्शन आहे. ऑरचं सगळ्यांना माहिती आहे. ऑर बद्दल काय माहिती सांगा? ऑर जर आलं दोन्ही फॉल्स आले तर उत्तर काय घ्यायचं? फॉल्स. क्लिअर आहे. ओके, याच्यासाठी हे दोघं बघा. आता क्यू और आर साठी मुलांना बघा या दोघांमध्ये बघायचे. हा, 2 एफ आहे का? नाही. 2 एफ नाही. हे बघा इथं 2 एफ दिसतात. 2 एफ आहे. आन्सर काय येणार? एफ. अजून आहे का बघा? हे बघा 2 एफ आहे. उत्तर काय येणार आहे? एफ. अदरवाइज ट्रू ट्रू ट्रू. अदरवाइज ट्रू ट्रू ट्रू. क्लिअर आहे. आता नेक्स्ट बघा, छोटे ब्रॅकेट संपले. छोटे ब्रॅकेट काय झाले? संपले. आता छोटे ब्रॅकेट मिळून एक मोठा बनलाय, तो घेऊया. पी अँड क्यू. पी अँड क्यू बाय कंडिशनल. बाय कंडिशनल क्यू और आर. क्लिअर आहे. ओके, आता या दोघांमध्ये बघा ना, पी अँड क्यू म्हणजे हा वाला, क्यू और आर म्हणजे हा वाला. पण दोघांमध्ये साइन कुठला आहे? बाय कंडिशनल. बाय कंडिशनल याचा अर्थ दोन्ही टी किंवा दोन्ही एफ आले तर उत्तर काय घ्यायचं? टी घ्यायचं. चेक करूया. हे बघा डबल टी आहे, डबल टी आहे, टी घेऊन टाका. इथं पण डबल टी आहे, टी घ्या. ओके, अजून आहे डबल एफ पण आहे, म्हणजे इथं पण टी घ्या. डबल एफ, हे बघा इथं डबल एफ आहे, इथं पण टी घ्या. अदरवाइज फॉल्स फॉल्स फॉल्स. इथं फॉल्स. क्लिअर झालंय बघा याचं पण आन्सर. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 4th नंबर बघा. आता 4th नंबर मध्ये किती लेटर आहे? पी आहे, क्यू आहे, आर आहे, म्हणजे 3 लेटर आहे. ओके, आता 3चा फॉर्मॅट माहिती तुम्हाला आणि एक छोटस निगेशन पण आलेलं आहे. हा, पी साठी बोला. पी साठी काय असतं माहिती सगळ्यांना? पी साठी काय असतं? 4 टी. किती टी? 1 2 3 4. 4 एफ असतात. 1 2 3 4. क्लिअर आहे. क्यू साठी डबल टी डबल एफ, डबल टी डबल एफ. आर साठी सिंगल टी सिंगल एफ, सिंगल टी सिंगल एफ, सिंगल टी सिंगल एफ, सिंगल टी सिंगल एफ. क्लिअर आहे. आता बघा छोटा ब्रॅकेट कोणता आहे? मला दिसला बघा छोटा ब्रॅकेट क्यू अँड आर आहे. काय आहे? क्यू अँड आर. क्लिअर आहे. म्हणजे या दोघांमध्ये अँड आर आहे. अँडचं मिनिंग सगळ्यांना माहिती. काय? डबल टी आलं तर आन्सर काय घ्यायचं? टी घ्यायचं. ओके, हा डबल टी आहे का? आहे. व्हेरी गुड. आन्सर काय येणार? टी. डबल टी अजून आहे का? हे बघा डबल टी आहे, टी येणार. डबल टी आहे नाही. अदरवाइज फॉल्स फॉल्स फॉल्स. सगळे काय येणार? फॉल्स. छोटा ब्रॅकेट झाला. छोटा ब्रॅकेट झाला. आता या छोटा ब्रॅकेटचा निगेशन पाहिजे. काय पाहिजे? निगेशन. निगेशन ऑफ क्यू अँड आर. ओके, याचं निगेशन बोला. ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू. क्लिअर आहे. ओके, आता या निगेशनच्या ब्रॅकेटला कोण जॉईन आहे? इकडे पी जॉईन आहे. ओके, पी कंडिशनल, पी कंडिशनल इन ब्रॅकेट निगेशन क्यू अँड आर. क्लिअर आहे. ओके, एकदम अॅक्युरेट आहे बघा. आता याचं कनेक्शन
म्हणजे हा जो पी आहे, पी आणि हा ब्रॅकेट या दोघांचं कनेक्शन आहे बघा, यांच्याकडे फोकस पाहिजे. हा कंडिशनलचं मिनिंग काय असतं बघा. कंडिशनल पहिला टीएफ असेल तर उत्तर काय आहे एफ. पहिला टी पाहिजे, आहे का टी, दुसरा एफ आहे, टीएफ आहे, म्हणून आन्सर काय येणार आहे एफ. सेकंड चेक करू, नाही दिसत आहे, दोन्ही टी आहे. टीएफ पाहिजे, टीएफ पाहिजे. बघा एवढं एकच होता, बाकीचे सगळेचे सगळे काय येणार आहे ट्रू 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 ट्रू. क्लिअर आहे, एकदम सिंपल आहे मुलांना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता 5th नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये किती लेटर दिसत आहेत बघा बरं. तर मुलांनो याच्यामध्ये दोनच दिसत आहेत, पी क्यू, आणि दोघांचे निगेशन दिसत आहेत. ओके बघा आता एकदम सिंपल आहे. पहिला पी, दुसरा काय आहे क्यू. ओके, दोनच लेटर असल्यामुळे इथे पीचं व्हॅल्यू डबल टी आणि डबल एफ, क्यूचं व्हॅल्यू टी एफ. क्लिअर आहे. ओके, आता निगेशन आहे. हे बघा पीचं पण निगेशन आहे आणि क्यूचं पण आहे. निगेशन ऑफ पी घेऊया, निगेशन ऑफ क्यू घेऊया, चालेल. ओके, या पीचं निगेशन सांगा. टी आहे ना, ट्रूचं काय ना फॉल्स, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू. क्लिअर आहे. क्यूचं निगेशन सांगा. ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू. हे बघा पी क्यू झाले, त्यांचे निगेशन पण झाले. आता छोटा ब्रॅकेट ओळखा बरं. हे बघा इथं दिसतोय छोटा ब्रॅकेट, दिसतोय का. पी ऑर निगेशन ऑफ क्यू, छोटा ब्रॅकेट आहे. आता पी ऑर निगेशन ऑफ क्यू म्हणजे पी इथं आहे, पी इथं आहे आणि निगेशन ऑफ क्यू इथं आहे. रेडी आहे. दोघांमध्ये ऑर आहे. हे ऑरचा अर्थ काय सांगा बरं. दोन्ही फॉल्स आले तर आन्सर काय द्यायचं फॉल्स, अदरवाईज ट्रू. चालेल, चेक करूया. दोन्ही फॉल्स आहे का नाही. टीएफ हे बघा इथं दिसतात, एफ एफ दोन्ही फॉल्स आहे. आन्सर काय देणार फॉल्स. अजून आहे नाही. ट्रू ट्रू ट्रू. छोटा ब्रॅकेट संपला. छोट्या ब्रॅकेटला अटॅच कोण आहे क्यू आहे. पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड क्यू, याला कोण अटॅच आहे क्यू. म्हणजे या ब्रॅकेटला आता आपल्याला क्यू अटॅच द्यायचा आहे. कोण द्यायचा आहे क्यू. दोघांमध्ये साइन कोणता आहे अँड. अरे अँड तर एकदम सिंपल आहे. अँडचा अर्थ काय मुला, दोन्ही टी आले तर उत्तर काय घ्यायचं मुलांनो टी घ्यायचं. चालेल. ओके, आता कोणते ते दोन ब्रॅकेट आहे पहा. हा वाला ब्रॅकेट आणि क्यू वाला, म्हणजे हे दोघं आहे. दोन्ही टी आहेत का आहे. पहिला आन्सर टी आहे, अदरवाईज पहा चेक करा, काहीच नाही दिसत आहे. फॉल्स फॉल्स फॉल्स. क्लिअर आहे. आता शेवटचं बघा, या पूर्ण याला निगेशन पी अटॅच आहे. म्हणजे मी इथं ऑल मेन्शन करतोय. काय मेन्शन करतोय ऑल, याचा अर्थ सगळं. आता कोण कोण आहे बघा बरं. म्हणजे या ब्रॅकेटला हा पी अटॅच आहे. कोण आहे पी, आणि दोघांमध्ये साइन ऍड आहे. म्हणजे इथं पण डबल टी आलं तर टी आहे पहा. टी आले उत्तर काय ना टी. अजून आहे का नाही. बाकीचे सगळे काय दिसतात फॉल्स फॉल्स फॉल्स. क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट बघा. आता क्वेश्चन आपले 5 झालेले आहे. 6 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. ओके, याच्यामध्ये पण पहा निगेशन आहे. ओके, आणि किती लेटर दिसतात दोनच. पहिलं लेटर आहे पी, दुसरं आहे क्यू, तिसरं काय घेणार बोला. दोघांचे निगेशन दिसतात का घेऊन टाका. निगेशन पी निगेशन क्यू घेतले. सांगा टीचं व्हॅल्यू डबल टी डबल एफ, क्यूचं व्हॅल्यू टी एफ. क्लिअर आहे. ओके, हा पी